साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्हा परिषदेचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी SM भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आलंय। त्या संदर्भातील शासन आदेश 15 जुलै 2025 रोजी अवर सचिव डॉक्टर उर्मिला जोशी यांच्या सहीने काढण्यात आला। दरम्यान ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांची कृषी मंत्र्याच्या OSD पदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते। मध्यंतरी 18 जून 2025 रोजी गणेश मोरे यांची ग्रामविकास विभागाकडून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र ते रुजू झाले नाही। त्यानंतर ग्रामविकास विभागाने 15 जून 2025 रोजी नवा आदेश काढला आणि धाराशिवचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी SM भुजबळ यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। भुजबळ हे लवकरच आपल्या पदाचा पदभार घेणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान भुजबळ हे 10 वर्षानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले आहेत। 2014 ते 2015 दरम्यान ते जिल्हा परिषदेमध्ये परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून सेवा केली आहे। त्यानंतर 2015 मध्ये त्यांची उत्तर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारीपदी नियुक्ती झाली होती। या कालावधीत त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्लेखनीय असे काम केले होते। 2016 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात त्यांची बदली झाली। चिखली पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदानंतर यांची बदली लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारीपदी झाली। यानंतर 2022 ते आज तागायत धाराशिव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ते काम पाहत होते।